बदलापुरातील आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित, आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन कसे आले? राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. पीडितेच्या गर्भवती आईला 11 तास बसवलं, राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे, विजय वडेट्टीवारांची टीका. तर गुन्हा दाखल न केलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी. चा मुख्यमंत्री मी पाहिला नाही, जो मुलींसाठी आंदोलन करणाऱ्यांना राजकीय दृष्ट्या प्रेरित आंदोलन म्हणतो. ठाकरे गटाच्या नितीन देशमुखांची टीका. बदलापुरातील परिस्थिती चिघळण्यास शिंदे जबाबदार, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रकरण दाबण्यात आलं, सुषमा अंधारेंचा आरोप. लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे, गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, जरांगे यांची टीका. बदलापूरमधली घटना ही दुर्दैवी, अशा घटनांमधील आरोपींना फाशी दिली पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. अत्याचार झालेल्या मुलींनाही विरोधकांनी मॅनेज केलं, गिरीश महाजन आता असंही म्हणतील, महाजनांचं डोकं फिरलंय, संजय राऊतांची टीका. 11 तासानंतर एफआयआर दाखल झाला, तिथे समस्या, बाल हक्क आयोगाची टिप्पणी. तर बदलापुरातील घटनेमध्ये अजून मुलींबाबत असं घडलंय का याची भीती, चित्रा वाघ यांच्याकडून शंका व्यक्त. शिंदे गटाच्या वामन म्हात्रेला अटक करा, सुषमा अंधारेंचा पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या. म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यामुळे अंधारे आक्रमक. महिला पत्रकाराला कुणी बोललं तर तिथेच थोबाड फोडलं पाहिजे, वामन म्हात्रेंवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. महिला पत्रकारावर वामन म्हात्रेंकडून शाब्दिक अत्याचार, वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल न केल्यामुळे आम्ही जनहित याचिका दाखल करणार, सुषमा अंधारे यांचाही इशारा. प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक, शाळेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी असावा, मंगलप्रभात लोढांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. बदलापूरमधील घटनेनंतर महाविकास आघाडी आक्रमक, मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. बदलापुरातील अत्याचार प्रकरणामधील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ, कल्याण कोर्टाकडून अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. बदलापुरातील आंदोलनाप्रकरणी 22 जणांना 14 दिवसांची पोलीस कोठडी, दगडफेक प्रकरणामध्ये 2000 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे. अकोला, लातूर आणि नाशिकमध्येही विनयभंगाची घटना, अकोल्यामध्ये 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्यानंतर शिक्षक बडतर्फ, तर लातूर आणि सिन्नरमध्येही 4 वर्षीय 2 चिमुरडींवर अत्याचार. भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर, सूत्रांची माहिती, 23 ऑगस्टच्या मेळाव्यामध्ये समरजित घाटगे कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार. इंदापूरमध्ये उमेदवारीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना पवार गटाकडून संपर्क, हर्षवर्धन पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती, महायुतीमध्ये इंदापूरची जागा दादा गटाला जाण्याची शक्यता. शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यामध्ये मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, बांदल यांना मुंबई कोर्टामध्ये हजर केलं जाणार, घरी 5,60,00,000 आढळल्याची माहिती. मोदी आणि शहांना दिल्लीमधून राज्य चालवू देऊ नका, महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारच पाहिजे, मेळाव्यामध्ये मल्लिकार्जुन खरगेंचं आवाहन. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधामध्ये अहमदनगरच्या राहतामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, व्यावसायिकांचे सर्व व्यवहार बंद. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप, लाडक्या बहिणीकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप. विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध.